नमस्कार मित्रांनो. जो आजचा दिवस होता मंगळवारचा होता आणि आठवड्याचा दुसरा दिवस होता. आज आपण बघितलं असेल का मार्केटमध्ये आपल्याला काय काय अनुभवायला भेटलं. पण आजच्या या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत का आज मार्केटमध्ये काय झालेलं आहे, उद्या आपल्याला काय तयारी करायची आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता आपला सगळा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे बघायचा आहे. आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली आपण दिली. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे. तर पहिली गोष्ट, काल आपली काय चर्चा झाली होती. काल मी आपल्या सर्वांना बोललेलो होतो का 24,720 हा आपल्यासाठी मोठा झोन रेजिस्टन्सचा असणार आहे. जोपर्यंत आपण त्याच्यावरती जात नाही किंवा त्याच्यावरती 15 मिनिट आपल्या एखादी कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तेजी बघायला भेटणार नाही. आणि आज नेमकी आपल्याला तोच अनुभव आला का आपण 24,720च्या वरती आपण काय झालं, गेलोच नाही. आणि मग आज आपल्या दिवसभर मार्केटमध्ये जरा थोडस निगेटिव्ह सेंटिमेंट होतं आणि मार्केटवरती जो काय आपण म्हणूया असा प्रेशर होता तो होता की आरबीआय पॉलिसी उद्या येणारी आपल्याकडे साधारणतः 10 वाजता. आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्पचं असं म्हणणं आहे का 25% टॅरिफ सुद्धा भारतावरती जरा कमी होतोय. आणखीन आपल्यावरती अजून टॅरिफ लावण्याचा विचार हा सध्या आपले डोनाल्ड ट्रम्प करतात. आणि त्यामुळे मग एकंदरीत मार्केटमध्ये आपल्याला आज सेलिंग प्रेशर हा कंटिन्यू बघायला भेटला. आणि त्यानंतर काल जरा थोडी खरेदी एफ आय ने केली होती, पण परत आज त्यांचा सेल ऑफ बघायला भेटतोय. आणि एफ आय ची जर आपण बघितले असेल तर लॉंग पोझिशन आपल्याकडे इंडेक्स मध्ये फक्त 9% होती सकाळी. फक्त 9% होती, म्हणजे जवळजवळ 91% हे शॉर्ट त्यांच्याकडे आहे. फक्त त्या ठिकाणी 9% या ठिकाणी लॉंग आहे. अशी सध्या परिस्थिती आहे. आता पहिल्यांदा जाणून घेऊ का आपल्या मार्केटमध्ये एफ आय ने डी आय ने काय काय केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला उद्यासाठी काय महत्वाच्या घडामोडी आणि आपण जाणून घेणार आहोत निफ्टी बँक निफ्टीची रेंज. तर इथे सुरुवात करूया का आज आपण बघतोय का कॅश मार्केटमध्ये एफ आय ने ही 22 करोड रुपयाची सेलिंग केली. काल 2500 करोड रुपयाची केली होती. कालचा जर आकडा आपल्या समोर बघितला असेल तर बघा, हा कालचा आकडा इथे आपल्या समोर आहे. ओके, ठीक आहे. हा कालचा आकडा 2566 आहे. आजचा आहे हा 22 करोड रुपयाचा. आणि पण काल त्यांनी थोडं इंडेक्स फ्युचर मध्ये खरेदी केली होती. आज 2250 करोड रुपयाची सेलिंग केली. काल स्टॉक फ्युचर मध्ये खरेदी केली होती. आज आज त्यांनी सेलिंग केली. आणि जर आकडा बघितला आपण तर साधारणतः 2250 आणि हा 3300, म्हणजेच असं आपण म्हणू शकतो का 5550 करोड रुपयाची आज आपल्याकडे एफआयने सेलिंग केली. आपल्या इंडेक्स मध्ये आपण बघतोय का आज त्यांनी इंडेक्स मध्ये काय काय विकले. निफ्टी मध्ये जवळजवळ 934 करोड रुपयाची सेलिंग झाली. बँक निफ्टी मध्ये 1263 करोड रुपयाची सेलिंग झाली. तर एकंदरीत आता ही जोपर्यंत यांची सेलिंग थांबत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला जरी थोडी रिकव्हरी आली पण मार्केट वरती टिकणार नाही. मग आता यांनी निदान नाही खरेदी पण निदान यांनी विक्री तरी करू नये. पण आता त्यांना सांगणार कोण. आणि आज आपण बघितलंय का प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमध्ये आयसीआयसीआय बँक असेल, एचडीएफसी बँक असेल, तर या बँकांमध्ये आज जोरदार करेक्शन आपल्याला बघायला मिळतं. आणि मग आता हे मी तुम्हाला सांगितलंय का एफ आय ची डीआय ची काय परिस्थिती. आता जरा थोडं आपण जाणून घ्यावं का कोणत्या इंडेक्स ज्या आहेत आणि त्याची काय कंडिशन होती. आणि मग आता बघा, आपल्याकडे सकाळी उद्या 10 वाजता आरबीआयची पॉलिसी येणार आहे. आणि तर जवळजवळ 60% लोक असे म्हणतायत, म्हणजे जे मार्केटचे जाणकार, आणि असं त्यांचं म्हणणं आहे का काही इतका फरक पडणार नाही, कुठल्याही प्रकारे रेट चेंजेस होणार नाहीये. पण मग आता प्रश्न असा का जे आपलं टॅरिफ आहे या टॅरिफ वरती आरबीआयचे गव्हर्नर काय बोलतात. आता आता पहिली गोष्ट, आरबीआय कडनं अपेक्षा काय असते, रेट कटची. रेट कट तर होणार नाहीये. परत दुसरी गोष्ट, पण जर सरप्राईजली जर झालाच तर मग काय होणार आहे ते आपण जाणून घेऊया. परत हा दुसरा पॉइंट आहे, जे आपल्यावरती टॅरिफ लावलेला आहे त्या टॅरिफ विषयी आरबीआय गव्हर्नर काय बोलताय. आणि त्यानंतर आपण जे आपल्याला माहिती आहे, महागाई हा एक महत्वाचा विषय असतो आरबीआयच्या आपल्या पॉलिसीमध्ये. म्हणजे त्याला काय आपण म्हणतो, त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो. ओके, आता हे जे काय इन्फ्लेशन आहे ते इन्फ्लेशन वरती काय बोलतात आरबीआयचे गव्हर्नर, आणि त्यानंतर जीडीपी वरती आपले काय बोलतायत, ह्या सगळ्या गोष्टींवरती मार्केटची चाल चलन अवलंबून असेल.
आणि हा रेट कटचा विषय तर असं वाटत नाही का बाबा रेट कट होईल म्हणून, पण ह्या विषयी काय नेमके आरबीआयचे गव्हर्नर बोलतात त्यावरती मार्केटच्या डायरेक्शन मध्ये अवलंबून असेल. थोडं इंडेक्सच्या बाबतीमध्ये आपण जाणून घेऊया. आता इथे आपण बघतोय का इंडेक्स मध्ये जवळजवळ आपल्याला हे करेक्शन आज आपल्याला निफ्टीच्या ऍटो सेक्टर मध्ये थोडीशी रिकव्हरी बघायला भेटली. मेटल सेक्टर कालही जरा चांगलं होतं, आजही चांगलं आहे. त्यानंतर आपल्या कन्झ्युमर ड्युरेबल्स मध्ये थोडेफार फ्लॅट टू पॉझिटिव्ह असे मोमेंटम होती. आणि जो विक्स आहे तो विक्स मध्ये जो 2% आपल्याला करेक्शन बघायला भेटलं. म्हणजे बघा मार्केट पडतंय म्हटल्यानंतर मार्केट पडतं म्हटल्यावर तर विक्स वाढायला पाहिजे. व्हॉलॅटिलिटी वाढली आहे, विक्स हा जो खाली आलाय त्याचा फटका आपण बघतोय का सगळे जेवढे ऑप्शन बाईंग वाले आहेत त्यांचं आपल्याला फार एकदम वाढण्याचं भरीत झाल्यासारखं दिसतंय. ओके, आणि मग आता इथे आपण जाणून घेऊया का नेमकी आपल्याला आता उद्या काय करायचंय. त्याकरता आपण थोडासा निफ्टीचा जो काय ओपन इंटरेस्ट किंवा आपण ऑप्शन चेनचा डाटा आहे तो डाटा आपण एकदा ह्या ठिकाणी जाणून घेऊया. आता आपण बघतोय का पहिली गोष्ट म्हणजे आपला पीसीआर जो आहे म्हणजेच आपला पुट कॉल रेशो जो आहे तो जवळजवळ आहे साधारणतः 0.83 ठीकठाक आहे. तो जर समजा 1च्या खाली असला तर चांगली गोष्ट असते. सपोर्ट आपला मजबूत जर बघितला तर 23,500 ची ही जी आपली 24,500 ची लेवल आहे ती तोडणार नाही. कारण जवळजवळ 1,34,49,375 हा पुढचा ओपन इंटरेस्ट आहे. आज नवीन त्या ठिकाणी जवळजवळ 16,53,000 नवीन ऍडिशन झाले. कॉल मध्ये जवळजवळ आपण 24,500 जर बघितलं तर 33 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे, पण तो पुढच्या तुलनेत खूपच कमी आहे. म्हणजे 24,500च्या खाली जाणार नाहीये. कमीत कमी हा जो काय म्हणजे ही आपली एक्सपायर आहे तोपर्यंत सुद्धा. आणि त्यानंतर आपण बघतोय का मी तुम्हाला परत एकदा मी दाखवणार चार्ट वरती का हा जो महत्वाचा 24,500 का महत्वाचा आहे आपण ते जाणून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण 24,600 बघूया. तर इथे 24,600 मध्ये आपण बघतोय का 24,600च्या कॉल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात ओपन इंटरेस्ट वाढलाय. तो वाढून झालेला आहे 49 लाख नवीन आज ऍडिशन झाले आणि जवळजवळ 79 लाख हा त्या ठिकाणी कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे. पुट मध्ये आपण बघतोय का जवळजवळ 1,10,00,000चा आहे. म्हणजे 24,600 सुद्धा ठीकठाक सपोर्टचं काम करू शकतो, पण इथे कॉल मध्ये आणि पुट मध्ये जरा फाईट होऊ शकते आणि त्यामुळे आपण निदान कमीत कमी 24,600च्या खाली सुद्धा जाऊ शकतो. आणि थोडं वरती जर आपण आलो आणि 24,700चा जर विचार केला तर आपण इथे बघूया 24,700च्या वरती मार्केटला टिकणं थोडंसं अवघड आहे. कारण या ठिकाणी कॉल वरती जवळजवळ 1,28,42,000 ओपन इंटरेस्ट आहे आणि आज नवीन 47 लाख ऍडिशन झाले. तर बरं म्हणजे कॉल मध्ये ओपन इंटरेस्ट वाढलाय, खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. पुट मध्ये तो कमी झालाय. पुट मध्ये 74 लाखच आहे, पण त्यातही आज जवळजवळ 13,83,000 आपण त्या ठिकाणी बाहेर पडताना बघतो. म्हणजे कमी झालाय तेवढी जे आहेत म्हणजे आपण असं म्हणूया तेवढी पोझिशन कमी झालेली आहे. म्हणजेच आपण 24,700च्या वरती टिकणं जे आहे ते जरा थोडंसं मुश्किल आहे. मग आता नेमकी काय आपल्याला रणनीती अवलंबायची ते जाणून घेण्याऐवजी म्हणजे ते जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण बघूया का नेमकी आपला गिफ्ट निफ्टी जो आहे तो काय म्हणतोय. गिफ्ट निफ्टी आपण बघूया काय काय म्हणतोय गिफ्ट निफ्टी बाबा. तर गिफ्ट निफ्टी जो आहे तो जवळजवळ 90 पॉईंट खाली आहे आणि डाव जोन्स हा इथे मला 46 दाखवतोय. पण आपण एकदा थोडस बघूया नेमकी आपल्या डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यामध्ये काय चालू आहे. ठीक आहे, आता इथे आपण हा चार्ट बघतोय आणि या चार्ट वरती जर आपण बघितलं असेल तर इथे आपल्याला सगळ्या डाव जोन्स मध्ये वगैरे मगाशी मी बघितलं होतं तर जवळजवळ त्या ठिकाणी अर्धा टक्क्याचं करेक्शन होतं आणि एक आपल्याला चांगला बाउन्स बॅक त्या ठिकाणी बघायला भेटलाय. पण तिथे आपण बघतोय का फ्लॅट टू निगेटिव्ह असंच वातावरण आहे, पण खूप मोठी मंदी अशी त्या ठिकाणी नाहीये. डॉलर इंडेक्स 98च्या आसपास आहे आणि आपण इकडे कमोडिटी मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी सोन्यामध्ये जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी जवळ 0.5% आसपासची तेजी बघायला भेटते. चांदीमध्ये आज आपल्याला 1.5% आसपासची तेजी बघायला भेटते. म्हणजे आपल्याला इथे सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये आज तेजीचं वातावरण आहे, काल त्याला थोडंसं मंदीचं वातावरण होतं. आता आपण येऊया नेमकी आपल्या महत्वाच्या विषयावरती
किंवा अर्थात आपण चार्ट वरती येऊया. ओके, आता बघा हा आपल्या समोर निफ्टीचा चार्ट आहे आणि चार्ट आपल्यावरती मी लावले टाइम फ्रेम 15 मिनिटाची आहे. आणि ह्या चार्ट वरती जर आपण बघितलं असेल तर आपल्याला क्लोजिंगला एक रेड कॅन्डल तयार झाली आहे आणि जो आपल्या दृष्टीनं महत्वाचा रेजिस्टन्स झोन आहे तो झोन आहे अराउंड, जर बघितलं तर तोच आहे. हा एक मोठा आपल्यासाठी झोन झालाय बघा, 24,720 आहे झोन. हा आपल्यासाठी खूप मोठा रेजिस्टन्स आहे आणि आपण तो जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती जाणं किंवा टिकणं मार्केटला वरती अवघड आहे. पण त्याच्या आधी एक छोटासा जर आपण रेजिस्टन्स बघितला तर तो छोटासा रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय, तो आहे अराउंड 24,690च्या आसपास. म्हणजेच पहिला झोन रेजिस्टन्स आपल्यासाठी आहे तो आहे 24,690चा. त्यानंतरचा झोन आहे 24,720चा. मग आपण काय करू शकतो, जर 24,690च्या वरती जर आपण टिकलो, एक 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल जर आपल्याला त्या ठिकाणी जर बघायला भेटली तर काय होईल, तर मग असं होईल बघा, आपण जर ह्या लेवलच्या वरती टिकलो तर आपल्याला एक शार्प रिकव्हरी बघायला भेटेल. जर नाही टिकलो तर मग काय होईल, तर मग आपण पहिली गोष्ट कुठपर्यंत जाऊ शकतो, तर पहिला पॉइंट आपला हा आहे 24,780. ठीक आहे, जर आपण 24,720च्या वर टिकलो तर मे बी पॉसिबिलिटी आहे 24,780च्या आसपास. त्या ठिकाणी आपल्याला एक कंजेक्शन झोन आहे, त्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स आहे. तो का, तर इथे आपण बघू शकता, इथे या ठिकाणी सपोर्ट घेतलाय, इथे या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून हा एक आपल्यासाठी झोन आहे आणि तो झोन असणार आहे, हा आपला हा झोन आहे 24,780. हा आपल्यासाठी झोन रेजिस्टन्सचा आहे. मग जर आपण जर 24,720च्या वरती गेलो तर मग आपण 24,780 पर्यंत जाणार. परत त्याच्यावरती आपल्याला एक अशी चांगली ग्रीन कॅन्डल पाहिजे आणि ती आपल्याला ग्रीन कॅन्डल जर क्लोज जर झाली अशी तर बघा इथूनही इथपर्यंत मोमेंट आहे, इथून इथपर्यंत मोमेंटम आहे, मग आपण परत वरती जातो. पण आता हे सगळे होण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये मोमेंटम पाहिजे, काहीतरी आरबीआय कडनं चांगली बातमी यायला पाहिजे आणि जर असं झालं तरच आपल्याला वरती अपसाईडची मोमेंटम आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं का 24,500 जो आहे तो आपल्यासाठी का महत्वाचा आहे तेही तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. तो आपल्यासाठी का महत्वाचा आहे, तर तो महत्वाचा याच्यासाठी आहे बघा, आपण बघतोय का मे महिन्यापासून, मे महिना, जून महिना, जुलै महिना, मे जून जुलै, तर या गेल्या 3 महिन्यात तर ह्या गेल्या 3 महिन्यात आपण बघतोय कितीतरी वेळेस निफ्टी जी आहे त्या निफ्टीने आपल्याला त्या ठिकाणी सपोर्ट घेतलाय बघा. आणि ती झोन आहे आपला 24,476, अराउंड फिगर 24,500 मानूया. तर बघा इथून एक घेतला सपोर्ट वरती गेला, इथून सपोर्ट घेतला वरती गेला, परत इथून सपोर्ट घेतला वरती, इथून सपोर्ट घेतला वरती आणि परत आता ह्या ठिकाणी सपोर्ट लेवलच्या आसपास आपण आलेला आहोत. म्हणून हा आपल्याला मल्टी टाइम सपोर्ट झोन आहे. हा लवकर तोडण्याची शक्यता वाटत नाही आपल्याला, तिथून एक चांगला शार्प बाउन्स बॅक आपल्याला बघायला भेटू शकतो. पण मग जर आपण खाली जर गेलो तर आता जर आपण 24,600च्या खाली टिकलो, 15 मिनिट जर समजा आपण 24,600च्या खाली टिकलो तर मग आपल्याला मे बी पॉसिबिलिटी आहे का परत आपण 24,535 का जो हा आपला सांगता गेल्या शुक्रवारचा वगैरे काहीतरी लो आहे, आपण मग तिथपर्यंत जाऊ शकतो. 24,535 पर्यंतचा झोन मग आपल्यासाठी खाली आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आता आपल्याला तसंही गिफ्ट निफ्टी आपण बघतोय 100 पॉईंट खाली दाखवतोय, तर 100 पॉईंट खाली जर म्हटलं तर आपण मग अराउंड 25,550च्या आसपास जर समजा अशीच कंडिशन राहिली ना, असंच ओपन झालं तर मग आपण ह्या लेवल पर्यंत खाली येऊ शकतो. आणि ती एक थोडी मला असं वाटतंय का खरेदीची आपल्यासाठी संधी असू शकते. तर हे मी तुम्हाला आता निफ्टीचं विश्लेषण सांगितलंय. थोडं आता आपण जे विश्लेषण जाणून घेऊया बँक निफ्टीच्या बाबतीमधलं विश्लेषण.
बँक निफ्टीने आज आपण बघतोय का खतरनाक काम केले. म्हणजेच आज बँक निफ्टीने आपल्याला असं म्हणायला पाहिजे का सगळ्याच लोकांना फार एकदम गार केले, गपगार केले. का गपगार केले ते आपण एकदा जाणून घेऊ. इंडायसिस मध्ये परत येऊ. हा बँक निफ्टी मला बघायचा होता. निफ्टी बँक. आता इथे आपल्याला थोडी शेवटी एक रिकव्हरी बघायला भेटली आहे. पण या बँक निफ्टीला खाली आणण्याचं काम जे केले तर काम केले HDFC बँकेने, ICICI बँकेने. लुजर जर आपण बघितले तर या ठिकाणी बघा लुजर आपल्याला दिसत आहेत. ICICI बँकेने जवळजवळ 1.5% आसपास म्हणजे 1.25% आसपास करेक्शन झाले. नंतर आपली AU स्मॉल फायनान्स बँकेमध्ये 1.25% करेक्शन आहे. पंजाब नॅशनल बँकेमध्ये 1% करेक्शन आहे. HDFC बँकेत 0.5% करेक्शन आहे. ह्या महत्वाच्या मेजरली ह्या ज्या बँका आहेत का यांचं वेटेज जास्त आहे त्या बँकांनी आज जरा थोडासा मार दिला. आणि गेनर मध्ये जर बघितलं तर गेनर मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसते कोण दिसते त्या ठिकाणी आपल्याला इंडसइंड बँक आहे 2%, SBI जवळजवळ 0.5% आहे. कोटक महिंद्रा थोडी फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर ऍक्सिस बँक मध्ये थोडी फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे. म्हणजे का ज्या बँकेचं वेटेज जास्त आहे त्या बँका जरा खाली होत्या म्हणून आपल्याला बँक निफ्टी मध्ये जरा थोडंसं करेक्शन बघायला भेटले. पण तरी आपल्याला जवळजवळ शेवटी जर बघितलं तर जवळजवळ 150 पॉईंटच्या आसपासची रिकव्हरी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलेली आहे. आणि ते आपण बघतो हे लेवल मी आपण टाकलेले आहे या ठिकाणी बघा. आता हे आपला जो सपोर्ट झोन होता हा होता 55,483 म्हणजे 55,500चा. तो तोडलेला आहे. म्हणजे जरा थोडस बँक निफ्टीचं जे स्ट्रक्चर आहे ते वीक झालेलं आहे. आणि मग आता दुसरा आपल्याला नेक्स्ट सपोर्ट जर बघितला तर तो सपोर्ट आपल्याला इथे येतोय अराउंड 55,205 का जो आज चालू आहे. पण त्याच्या पाठीमागे आपण बघतो का इथं अराउंड कुठपर्यंत खाली येऊ शकतो आपण. ठीक आहे म्हणजे जवळ त्या लेवलच्या 55,160च्या आसपासच्या लेवल पर्यंत आपण खाली आलेलो आहोत. म्हणजेच आता आपल्याला त्या ठिकाणी सपोर्ट झोनच्या आसपास आपण आहोत. पण एक राऊंड फिगर सपोर्ट जर बघितलं तर 55,000चा आपल्यासाठी सपोर्ट असू शकतो. पण तो जर तोडला ओके जर आपण हा जर 55,000 तोडला तर मग आपण अजूनही 500 पॉईंट खाली जाऊ शकतो. 54,500 पर्यंत खाली जाऊ शकतो. मग आपल्यासाठी बेस्ट वे काय आहे क्रायटेरिया तर क्रायटेरिया आपल्यासाठी आहे 55,500च्या वरती जर आपण टिकलो तर मे बी पॉसिबिलिटी आहे 55,800 आणि त्यानंतर 56,000 पर्यंत आपण वरती जाऊ शकतो. पण आता जर समजा गॅपडाऊन ओपनिंग झालं तर मग आपण या ठिकाणी एक रिस्क जी आहे ती एक रिस्क आपण घेऊ शकता. जे एक रिस्क ट्रेड जो आहे तो आपण घेऊ शकता का 55,000च्या आसपास आपण इथे याला बाय करू शकतो. आणि त्यासाठी आपला 54,800 हा त्या ठिकाणी स्टॉप लॉस असेल. आणि तिथून रिकव्हरी मग आपण मे बी 55,500 पर्यंत इथून वरती अपसाइड जर बघितली तर 55,500 पर्यंत आपल्याला रिकव्हरी बघायला भेटेल. आणि उद्या आपल्याकडे RBI ची क्रेडिट पॉलिसी येणार आहे. त्या पॉलिसीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर आपल्याला मार्केटमध्ये उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मोठी मोमेंटम व्हॉलॅटिलिटी असेल. आणि 10 वाजता RBI पॉलिसी आल्यानंतर आपल्याला कुठल्या तरी एका दिशेने मार्केटमध्ये मोठी मुवमेंट बघायला भेटेल. भले की डाऊन साईडला असू शकते किंवा अप साईडला असू शकते. त्याविषयी कुणीही काही बाकीत करू शकत नाही. तरी बघा जर मग आता इथे आपण बघतोय जो अडथळा आहे तो अडथळा मोठा आपल्याला आहे हा जो 55,500 आणि 55,800 हा आहे बघा. हा एक झोन आहे. हा आपल्यासाठी झोन रेजिस्टन्सचा आहे. तो आहे अराउंड 55,800च्या आसपासचा. हा मोठा अडथळा आहे. तो क्रॉस करणं तरी सध्या तरी जर काही अशी मोठी घडामोड झाली तर तो क्रॉस होऊ शकतो. काय प्रॉब्लेम नाही. आणि जरा थोडस आपण बघूया न्यूज वगैरे काय काय आहे. आता एअरटेलचे रिझल्ट आलेले आहेत. आणि हे जर आपण एअरटेलचे रिझल्ट जर बघितले तर इथे तुम्ही बघू शकता एअरटेलचे रिझल्ट आलेले आहेत. नफा तर वाढलाय पण बाजारला जी अपेक्षा होती तर त्या बाजारच्या अपेक्षा इतका काही त्यांचा नफा वाढलेला नाहीये. त्यामुळे उद्या आपल्याला त्याकडे लक्ष ठेवावं लागेल नेमकी आता एअरटेलचं काय होतंय ते. आणि
त्यानंतर आपण बघतोय का आपल्याकडे उद्या आपल्या NSDL चा IPO आहे, त्याची लिस्टिंग होणार आहे. आता NSDL ची IPO ची लिस्टिंग म्हटल्यानंतर तुम्हाला BSE आणि CDSL या स्टॉक वरती उद्या लक्ष ठेवायचं आहे. जर समजा NSDL चा IPO जर खराब लिस्टिंग जर झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी BSE आणि आपल्या CDSL मध्ये काय बघायला भेटेल, एक आपल्याला जरा थोडासा अपमूव जो आपण म्हणतो तो अपमूव बघायला भेटेल. म्हणजे बघा, जर NSDL चा IPO जो आहे तो जर खाली आला तर मग आपल्याला अप ट्रेंडला हा बघायला भेटेल. कोण? CDSL. हा आपल्याला CDSL त्याच्यामध्ये आपल्याला अप ट्रेंड बघायला भेटेल. BSE मध्ये आपल्याला त्या ठिकाणी थोडा अप ट्रेंड बघायला भेटेल. तेव्हा आपल्याला उद्या पण लक्ष ठेवायचं NSDL वरती. हा पण IPO उद्या आपल्या त्याची लिस्टिंग होते. थोडं BSE चा जर आपण चार्ट बघितला, बघा आपण काल जो माझा टेलिग्रामचा चॅनल आहे त्या चॅनल वरती आपण दिलेलं होतं काय, पहिल्यांदा मी दिलेलं होतं त्या ठिकाणी आपला काल आपला याच्या CDSL 1500च्या आसपास बाय होता, आपला 1558चा टॉप मारला. काल आपण आपला TCS दिलेला होता आणि TCS मध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या मोठ्या प्रमाणात तेजी बघायला भेटली. ओके, थोडं आपण आता इथे जाणून घेऊया. आणि आज आपण काय केलं आपल्या याच्या प्रायव्हेट चॅनल वरती आपण ते सांगूया. CDSL चा जर चार्ट आपण बघितला तर आपल्याला ह्या ठिकाणी आज काय बघायला भेटतंय, तर आज आपल्याला त्या ठिकाणी थोडं करेक्शन बघायला भेटतंय, पण तरीही 1566च्या आसपास हा आपल्याला ह्या ठिकाणी जाताना दिसतोय. इथे 1566च्या आसपास हा आपल्याला गेले 1577चा टॉप आहे त्याचा. ओके, म्हणजे बघा कालचा आपला जो खरेदीचा होता तो आपला जवळजवळ 1578 पर्यंत गेलेला आहे. ओके, आणि आता BSE मध्ये आज करेक्शन बघायला भेटलेलं आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं काही हे काही बघायचं नाही. पण आज आपण काय ट्रेड घेतले, तर आज आपण काय केलं होतं का सकाळी एक निफ्टीचा पुट घेतलेला होता. 24,800चा पुट आपण त्या ठिकाणी बाय केला होता 210ला. टार्गेट 230 होतं, 200 आणि 37चा त्यांनी टॉप मारला. टार्गेट आपलं त्या ठिकाणी डन झालं. त्यानंतर आपण एक कॉल दिलेला होता बाय करण्यासाठी. कॉल आपला होता बायचा 24,650चा कॉल आपण बाय करण्यासाठी दिलेला होता. आणि त्या कॉल आपण जो बाय दिला होता तो अराउंड 95च्या आसपास दिला होता. 110चं टार्गेट होतं, त्याचंही टार्गेट आपलं डन झालं. त्यानंतर आपण एक आपल्या गोल्ड मिनीचा पुट दिला होता, तो पुट आपण बाय करण्यासाठी दिला होता. गोल्डचा आपण एक पुट दिला होता बाय करण्यासाठी. तो पुट आपला होता 1 लाखाचा, माझ्या माहितीप्रमाणे 1 लाखाचा पुट होता. आणि तो आपण दिला होता 1180च्या आसपासला बायला. टार्गेट आपलं होतं, पहिलं टार्गेट त्यामध्ये 1275 आणि त्यानंतर होतं 1375. हे दोन्ही टार्गेट आपले त्या ठिकाणी पूर्ण झालेले होते. तर म्हणजे आपण आज आपल्या टेलिग्राम चॅनल वरती 3 कॉल दिले होते, 3ही कॉल आपले त्या ठिकाणी सक्सेस झाले. तो जर चॅनल आपल्याला जॉईन करायचा असेल तर तो आपला पेड चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल, किंवा आपला टेलिग्राम जो आपला फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तुम्हाला त्याची लिंक बघायला भेटेल. ओके, तर आता मग आपण इथे थांबतोय. अर्थातच हा जो काय सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके, तर तेव्हा आता इथे आपण थांबतोय. जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.